सगळ्या गोष्टी तुम्ही सरकार येते, सरकार जाणार, तुम्ही आदेश काढणार, आदेश जाणार, आदेश ते पायदळी तोडले ते तुमचे अधिकार लोक तोडतात, बाकी कोण तोडवत नाहीत. म्हैस असू शकते, ससा असू शकतो, असे प्राणी चावल्यामुळे रेबीज हा आजार होऊ शकतो. सर्वोच्च न्यायालयानं दिल्ली NCRसाठी भटक्या कुत्र्यांवरती कठोर निर्देश काढलेले आहेत. कोल्हापूर नेमकी काय परिस्थिती आहे, रस्त्यावरील कुत्रे असतील, चाव्यांच्या घटना असतील, रेबीजचं लसीकरण असेल, त्याचबरोबर प्रशासनाची तयारी असेल, या सर्वांसंदर्भात आपण आज माहिती जाणून घेणार आहोत. सध्या भटक्या कुत्र्यांची संख्याही कोल्हापूरमध्ये वाढलेली आहे. त्याचबरोबर त्यानुसार त्यांचा चावा असेल किंवा भटकी कुत्रीच असं नाही, अन्य जनावरं असतील, प्राणी असतील, त्यांच्या चाव्यामुळं लोकांना त्रास आणि जखमा वगैरे होतात किंवा त्यांना जे काही प्रॉब्लेम्स निर्माण होतात त्याच्यासाठी उपाययोजना म्हणून आपल्या CPRमध्ये काय सोयीसुविधा आहेत, त्यांच्यावरती कशा पद्धतीनं त्या व्यक्तींना कुत्र्याने चावा घेतला असेल किंवा काय असेल, त्यांना काय कशा पद्धतीनं लसीकरण दिलं जातं किंवा त्या पेशंटला कशा पद्धतीनं हाताळलं जातं, या संदर्भात आपण आज माहिती जाणून घेऊयात. आपल्यासोबत डॉक्टर आहेत, त्यांच्याकडून माहिती जाणून घेऊया. नमस्कार. नमस्कार. डॉक्टर राजेश बंडकर आहे. मी सिनियर रेसिडेंट या पोस्टवर सध्या कार्यरत आहेत CPR हॉस्पिटलमध्ये. तर यावेळी आपण बघत आहोत की बरेच कुत्र्या चावण्याचे प्रकार कोल्हापुरात घडत आहेत. ठीक आहे. तर यामध्ये अजिबात घाबरून जाता कामा नये. पहिला काय करायचं, कुत्रा चावल्यानंतर कुत्रा किंवा मांजरही असू शकतं किंवा म्हैस असू शकते, ससा असू शकतो, असे प्राणी चावल्यामुळे रेबीज हा आजार होऊ शकतो. तर सर्वप्रथम असे प्राणी चावल्यावर काय करावं, तर ज्या ठिकाणी ते चावा घेतला आहे त्या ठिकाणी ते स्वच्छ पाण्याने धुवून घ्यावं. ते कमीत कमी 15 मिनटं साबण आणि पाण्याने धुवून घ्यावं आणि त्याच्यानंतर त्वरित जेवढं शक्य होईल तेवढं लवकर जवळच्या, म्हणजे आपल्याकडे आता CPR हॉस्पिटल आहे, CPR हॉस्पिटलमध्ये 118 नंबरची OPD आहे आपली. ती खास आपल्याकडे जे इंजेक्शन दिलं जातं कुत्रा वगैरे चावल्यानंतर रेबीज होऊ नये म्हणून अँटी रेबीज वॅक्सिन करून इंजेक्शन असतं. ते इंजेक्शन 118 नंबर OPDमध्ये आपल्याला उपलब्ध आहे. तर जेव्हा पेशंट असा येतो आमच्याकडे, तर आम्ही त्याला फर्स्ट ऑफ ऑल 3 कॅटेगरीज असतात. त्याच्या 3 कॅटेगरीजमध्ये आम्ही डिवाईड करतो. कॅटेगरी 1 असते, 2 असते आणि 3 असते. तर याच्यामध्ये आम्ही बघतो की ब्लिडिंग झालं आहे की नाही. जिकडे कुत्रा वगैरे चावला आहे तिकडे ब्लिडिंग झालं असेल तर आम्ही त्याला कॅटेगरी 3मध्ये टाकतो. ठीक आहे. कॅटेगरी 1 असेल तर आम्ही त्यांना काउन्सिल करतो पेशंटला की स्वच्छ धुवायचं आणि त्याचं निरीक्षण करत राहायचं. ठीक आहे. त्याच्यासाठी आपण गाईडलाईन्सच्या अकॉर्डिंग काही ट्रीटमेंट देत नाही. कॅटेगरी 2 असेल तर त्याच्यामध्ये आम्ही ARV करून इंजेक्शन देतो. ARVमध्ये आपल्याकडे ID अवेलेबल आहे. इंट्राडर्मल इंजेक्शन आपण देतो आणि त्याचे 4 डोसेस असतात. तर आपण ज्या दिवशी कुत्रा चावला आहे त्या दिवशी देतो, 3ऱ्या दिवशी देतो, 7व्या दिवशी देतो आणि 28व्या दिवशी देतो. तर हे 4ही डोस कंप्लीट करणं गरजेचं आहे. काही पेशंट्स येतात, ते म्हणतात की आमच्या घरातलाच कुत्रा होता, त्या कुत्र्याला देखील इंजेक्शन दिलेले आहेत. पण या केसमध्ये असं आहे की जरी कुत्र्याला इंजेक्शन किंवा पेट वॅक्सिनेटेड असेल तरी पण आपल्याला हे 4ही डोस कंप्लीट करायचे असतात. आणि जर कॅटेगरी 3 असेल, ब्लिडिंग वगैरे झाली असेल, तर आपण त्याच्यामध्ये ॲडिशनल ARS देतो आणि इम्युनोग्लोबुलिन्स असतात ते. पण आमच्या डिपार्टमेंटच्या अंडर जी OPD आहे 118 नंबर, त्याच्यामध्ये आम्ही हे 4ही डोसेस कंप्लीट करायला सांगतो पेशंटला. तर मग आपल्याकडे जर आपण रिपोर्ट्स बघितले तर 2023मध्ये टोटल जे आमच्याकडे पेशंट्स आलेले या इंजेक्शनसाठी, त्याचा आकडा होता जवळजवळ 4,500 ते 5,000 आणि तोच आकडा सेम 2024मध्ये देखील होता. तर हा आकडा बराच मोठा आहे. त्यामुळे कोणत्याही व्यक्तीला जर कुत्रा असेल, मांजर असेल, असे काही प्राणी चावले तर अजिबात घाबरून जाता कामा नये. सगळ्यात अगोदर तुमचं हे कर्तव्य आहे की ती जागा स्वच्छ पाण्याने नीट धुवून घ्यावी. त्याच्यानंतर आपल्या CPR हॉस्पिटलमध्ये 118 नंबर OPDमध्ये यावे आणि पहिल्या दिवशीचा डोस घ्यावा. त्याच्यानंतर आमचे डॉक्टर्स असतात तिकडे, ते चांगल्या प्रकारे काउन्सिल करतात त्यांना आणि पुढे कसं कधी यायचं आहे ते सगळं शेड्यूल त्यांना लिहून देतात आणि त्यांनी हे 4 डोस कंप्लीट करणं इम्पॉर्टंट आहे. तर आता जसं मी सांगितलं की आपल्याकडे अँटीरेबीज वॅक्सिन दिलं जातं आणि त्याचसोबत अँटीरेबीज सिरम जे असतं इम्युनोग्लोबुलिन्स ते पण अवेलेबल आहे. तर अँटीरेबीज वॅक्सिनमध्ये आपल्याकडे रॅबीप्युर नावाचं एक वॅक्सिन आहे, ब्रँड नेम आहे ते रॅबीप्युर, ते दिलं जातं आणि त्याचं जवळजवळ एका वर्षाला 6,500 ते 7,000 रिक्वायरमेंट असते तेवढ्या वायल्सची आपल्याकडे. आणि नंतर जे सिरम असतं ते त्याच्यामध्ये आपल्याकडे इक्विरॅप पण असतं, जे हॉर्स सिरमपासून बनलेलं असतं. ठीक आहे. आणि त्याच्या जवळजवळ 1300 वायल्सची रिक्वायरमेंट असते आपल्याला इयरली. ठीक आहे. त्याच्यानंतर आपल्याकडे रिपोर्ट्स आहेत यावर्षीचे 2025चे. ठीक आहे. तर आता ऑगस्ट सुरू आहे बरोबर. तर जानेवारी टू जुलै यामध्ये जे मी सांगितलं की
मोस्ट ऑफ द पेशंट जे येतात ते कुत्रा चावल्यामुळे येतात. म्हणजे बाकी प्राणी देखील असतात, पण ऑलमोस्ट 90% ते कुत्रा चावल्यामुळे आपल्याकडे येत असतात. तर त्याच्यामध्ये जवळजवळ 2000 पेशंट्स आतापर्यंत आपल्या OPDला येऊन गेलेत या वर्षातले जुलै महिन्यापर्यंतचे. ठीक आहे. आणि त्याच्यानंतर जे आम्ही कॅटेगरायझेशन मी अगोदरच सांगितलं तुम्हाला की सेकंड डोससाठी येतात, थर्ड डोससाठी येतात, फोर्थ डोससाठी येतात आणि फर्स्ट डोस जो असतो आपण त्याच दिवशी देऊन टाकतो. तर त्या फर्स्ट डोसला आम्ही न्यू केस म्हणून कन्सिडर करतो आणि ते जवळजवळ आता 2700 झालेले आहेत या महिन्यापर्यंत. ठीक आहे. आणि बाकी कॅटेगरायझेशनचे मिळून आपण जर कन्सिडर केले तर ते जवळजवळ 6000 झालेले आहेत. त्यामध्ये आता बोलायला गेलं तर भटकी कुत्री असतील किंवा घरची असे दोन्ही असतात की फक्त भटक्या कुत्र्यांमुळेच बाबा रस्त्यावरती एखादा म्हणजे चावला म्हणून असे पेशंट असतात की रेग्युलर म्हणजे घरातले कुत्रे असतील किंवा अदर आम्ही दुसऱ्यांच्या घरी गेलो तिथले वगैरे अशा टाईपमध्ये कुत्रं म्हणजे नेमकं चावतंय ते कुठलं चावतंय हे पण आमच्या प्रेक्षकांना सांगा. ॲक्च्युली आमच्याकडे जे पेशंट्स येतात ना ते दोन्ही प्रकारचे येतात. म्हणजे रस्त्यावर कुत्रा चावणारे पण येतात आणि घरात पाळलेले जे कुत्रे असतात ते पण असतात. जसं मी अगोदर सांगितलं की ते म्हणतात येऊन की घरात आम्ही पाळलेलं आहे, त्याचं वॅक्सिनेटेड झालेलं आहे, तर आम्ही गरज आहे का घ्यायची. त्याच्यामुळे मी अगोदरच सांगितलं आहे की जरी घरातला कुत्रा असेल तरी तुम्हाला वॅक्सिनेशन घ्यायची गरज आहे. तर आमच्याकडे दोन्ही प्रकारचे येतात. रस्त्यावरचा कुत्रा भटका कुत्रा चावणारे पण येतात आणि घरचा कुत्रा चावणारे पण येतात. हां, तर मग आपल्याकडे या सगळ्या पेशंटसाठी किंवा ज्यांना कुत्रा वगैरे चावला आहे त्यांच्यासाठी सर्व सुविधा उपलब्ध आहेत आपल्या OPDमध्ये आणि 24 तास आपल्याकडे हे डॉक्टर्स अवेलेबल असतात आणि त्याच्यासाठी एक खास डॉक्टर पण नेमलेला असतो जो येऊन तुम्हाला इंजेक्शन देण्याचं काम करत असतो, तुमचं केस पेपर बनवण्याचं काम करत असतो. तर आपल्याकडे मॅनपॉवर आहे, सगळी फॅसिलिटी आहे. त्यामुळे आमची डॉक्टरांची अशीच एक इच्छा आहे की ज्यांना पण असं त्रास होईल कुत्रा चावण्यामुळे वगैरे तर त्यांनी यावं, आमच्याशी संपर्क साधावा. आम्ही इकडे तुम्हाला मदत करण्यासाठी उपलब्ध आहोत. च्या संदर्भात आपण माहिती जाणून घेतोय. आपल्यासोबत प्राणीप्रेमी आहेत, त्यांच्याकडून जाणून घेऊया की हा जो सर्वोच्च न्यायालयाने भटक्या प्राण्यांबद्दल कुत्र्यांबद्दल जो आदेश काढलेला आहे त्या संदर्भात त्यांचं मत काय आहे त्या संदर्भात जाणून घेऊया. नमस्कार सर. नमस्ते, माझं नाव विशाल सुरेश पाटील. ओमकाली इंदुसरे गायत्री गोमाता सेवाभावी संस्थेत मी काम करतो. पूर्ण प्राणीमित्र आहे. हायकोर्टाचा मी अभिनंदन करतो, त्याबद्दल माझं दुमत नाही हायकोर्टाबद्दल. परंतु का आणि का केलं पाहिजे हे जर तिने हायकोर्टातसुद्धा उत्तर द्यावं. भटक्या कुत्र्यानं म्हणला किंवा कुठल्याही अन्य प्राण्यानं म्हणला तर असं बघण्यात येते की कुत्री कुणालाही त्रास देत नाही किंवा कुठलाही प्राणी कुणाला त्रास देत नाही. आपण जर त्यांना त्रास दिला तर ते आपल्याला त्रास हे नक्की देणार. दुसरी गोष्ट, ही जी भटकी कुत्री फिरतात त्यांना एका ठिकाणी निर्जस ठिकाणी तुम्ही ठेवलं पाहिजे. तिची नसबंदी केली पाहिजे किंवा त्या लसीकरण काय असलं XYZ त्या गोष्टी तिनं आरोग्य खात्याने ते केलंच पाहिजे. बाकीची गोष्ट, जी कुत्री रस्त्यावर फिरतात, कोण म्हणते बाबा मुलांना चावते, कोण म्हणते गाडी खाली येतात, काही तसं नसते. गाडी चालवणारा व्यवस्थित चालवला पाहिजे. दुसरी गोष्ट, लहान मुलाला चावत असताना कुत्रं ते कुठल्याही मुद्दाम चावत नाही, त्याला कोणतं कळ काढल्याशिवाय ते कुत्रं चावू शकत नाही. आणि दुसरी गोष्ट म्हणलं आणि प्राण्यांना ठेवायला किंवा हे तर गाई ठेवायला किंवा प्राणी ठेवायला कोल्हापूर एक फक्त जागा दाखवा, मी त्या गोष्टीला प्रशासन मी स्वतः मदत करायला तयार आहे. आता भटके कुत्रे लोकांकडून असं सांगितलं जातं आहे की भटक्या कुत्र्यांचा वावर वाढला आहे, त्यांच्यामुळं त्रास व्हायला लागला आहे. नेमका असा काही प्रकार आपल्याला आढळला आहे का आणि प्रशासनाकडून त्या संदर्भात काय उपाययोजना व्हाव्यात असंही आपल्याला वाटतं? भटकी कुत्री किंवा काही गायी असतील त्या ह्या आत्ता किंवा ह्या काळात किंवा माझ्या आजोबांच्या पंजोबा काळातून आलेल्या नाहीत. हे दत्त संप्रदायामध्ये आलेल्या गोष्टी आहेत किंवा सनातन धर्मात ही जगाची सायकल आहे. ही सायकल तुम्ही तोडू शकत नाही. तुम्ही किती प्रश्न बसवा किंवा किती काही करा, प्राणी हा प्राणी असतो. कुठलीही गोष्ट होत असताना किंवा कुठलीही गोष्ट घडत असताना प्राण्यांना पहिला कळते माणसाच्या अगोदर. तुम्ही किती तुमचं मोठं साईन असू दे, त्या प्राण्याच्यापुढं हे सगळं फिक्का आहे. हे माझं स्वतःचं स्पष्टीकरण आहे किंवा माझं मत आहे म्हणलं झालं. त्याला दुमत तुम्ही कुठलंही करू शकत नाही. कारण दत्त संप्रदायामध्ये असू दे किंवा आणि कुठला असू दे, ही सायकल फिरत आलेली आहे, ती तुम्ही कोणी थांबू शकत. जोपर्यंत वर्ण थांबत नाही तोपर्यंत थांबू शकत नाही. आपण आता भटक्या कुत्र्यांबाबत बोलतोय. यामध्ये अनेक घटना घडत आहेत आणि प्रशासनाकडूनही तशा उपाययोजना व्हायला हव्यात. मग त्या संदर्भात आपल्याला काय वाटतं की प्रशासनानं या भटक्या कुत्र्यांवरती असेल किंवा प्राण्यांवरती काय काम चालू केलं पाहिजे? काही दिवसापूर्वी गायींच्याबद्दल तिने काहीतरी ॲक्शन घेतली होती. गायी पकडताना त्यांना कुठल्याही गोष्टीचं भान नाही. गायी कशा पकडाव्या, काय करावं, त्यांना काय कशी पकडत होती. आम्ही त्यांना निर्बंध आणले आमच्या संस्थेवर, आम्ही त्यांना थांबवलं. गायी किती पकडल्या ह्याचा मोजमाप नाही, गायी कुठून नेल्या ह्याचा हिशोब नाही.
माझ्या मते पत्रांतर सांगावं किंवा आम्हाला कुठल्याही संस्थेला सांगावं हे त्यांचं बंधन होतं. कारण त्यांनी कुठल्या गोष्टीचं आम्हाला शाने आम्ही ते थांबवलं. कारण गाय किंवा श्वान हे आमचं आणि सगळे पक्ष आमची प्रिय आहेत आणि असणारच. त्यामुळं मला ह्या गोष्टीला माझा विरोध असणार आहेच. मध्ये एक सिनेमा होता चार्ली नावाचा, तो सुद्धा व्यक्ती कुत्रा न म्हणत होता. खरं ते स्वतःहून कुत्रं कडकडत होतं किंवा ते थंडी वाजून येत होतं. त्या व्यक्तीनं किंवा त्या सिनेस्टारनं ते कुत्रं स्वतः घरात नेऊन ते स्पर्धेला उतरलं. स्पर्धा त्या कुत्र्याचीच नव्हती, स्पर्धा ही मनुष्याची आणि त्या आत्म्याची होती. ह्या गोष्टी ह्या लोकांना कळल्या पाहिजेत, प्रशासनाला कळल्या पाहिजेत. जे कोल्हापूरचे आरोग्य अधिकारी असतील किंवा अनेक कोण निरीक्षक असतील, त्यांनी स्वतःच्या मनोभावे मुलाप्रमाणे त्या कुत्र्यावर किंवा गायीवर कुठल्या प्राण्यावर त्यांनी संगोपन केलं पाहिजे. ही माझी प्रामाणिक इच्छा आहे. काही लागलं तर आमच्या संस्था किंवा अनेक दानशूर व्यक्ती कोल्हापुरात आहेत, त्या तुम्हाला मदत करायला तयार आहेत. आता बघायला गेलं तर मी आता राजारामपुरी 7व्या गल्लीमध्ये आहे. प्रत्येक गल्लीत पूर्ण ह्या सगळ्या लांबड्या गल्ली आहेत. त्या प्रत्येक गल्लीत आणि प्रत्येक घरात त्यांचं काय असेल ते इंग्लिश डॉग असेल किंवा काय ते पॅव्हेलियन काय असेल एक्सवायच्या त्या कुत्र्या. आम्ही फक्त कुत्री ही फक्त भटके कुत्रे मानणार, आम्ही आमचा वर्ग आहे. त्या घराला कुत्र्यानं तुम्ही शर्ट पॅन्ट घालताय, त्याला त्यांचं आता काय म्हणतात ते ब्युटी पार्लर आहे त्यांचं, सजवत आहे त्याला, तुम्ही स्पर्धाला होत आहे. अरे कुत्री आहेत ना, ती भटकी फिरतात, ती पण काहीतरी आहेत ना, त्याला तुम्ही बघा, त्यांना भावना कळतात. कारण माणसांना भावना कळत नाही मॅडम. फक्त ह्या माध्यमाने मी तुम्हाला सांगू शकतो आहे, भावना ह्या फक्त माणसांना किंवा अधिकाऱ्यांना कळायला पाहिजेत. त्या कुत्र्याला काय हवं आहे काय नाही. परवा दिवशी 4 दिवसापूर्वी पांजरबावात गेला तर एक लहान कुत्रं सोडली मी, दिवस रात्र ते ओरडत होतं. कारण मला कळलं नाही, कारण 4:30ला उठून मी पहाटे त्याला इंजेक्शन सलाईन दिली आणि आज ते कुत्रं लहान पिल्लू माया मागे अजूनपर्यंत. तर मग मी पाहिलं तर दाखवू पण शकतो मी कुत्रा आजपर्यंत किती टक्के माझ्यासंग ते थांबले. ह्या भावना त्या कुत्र्याला कळतात, कारण माणसाला कळत नाही आतापर्यंत. सगळ्या गोष्टी तुम्ही सरकार येते, सरकार जाणार, तुम्ही आदेश काढणार, आदेश जाणार. आदेश ते पायदळी तोडले ते तुमचे अधिकार लोक तोडतात, बाकी कोण तोडवत नाहीत. तुम्ही त्या वाटेला जाऊन ते तुमच्या वाटेला येत नाही. एवढंच फक्त सांगण्याचा मी प्रयत्न करतो. भटक्या कुत्र्यांसंदर्भात आज सर्वत्र चर्चा चालू आहे. आपल्याला सर्वच ठिकाणी भटकी कुत्री आढळत आहेत आणि त्यांच्यामुळं त्रास होतोय. अशा नागरिकांच्या काही समस्या समोर येत असल्याचं पाहायला मिळत आहे. त्या संदर्भात आपले महानगरपालिकेचे आरोग्य अधिकारी आपल्यासोबत आहेत. त्यांच्याकडून जाणून घेऊया की भटक्या कुत्र्यांबाबत कोल्हापूर शहरामध्ये कशा पद्धतीनं नियोजन केलं जातं. नमस्कार सर. नमस्ते, माझं नाव डॉक्टर विजय पाटील, मी पशुसंवर्धन अधिकारी आहे कोल्हापूर महानगरपालिका. सध्या जो फ्री रोमिंग डॉगचा कायदा आहे त्यानुसार कोल्हापूर महानगरपालिकेचे आपले जे स्टरिलायझेशन आणि वॅक्सिनेशनचे 2 सेंटर आहेत. आपल्याकडं आता सध्या 3 डॉक्टर पॅनलवर आहेत ऑपरेशनसाठी. आपली एक स्पेशल टीम आहे, जवळपास 12 डॉग कॅचर आहेत, 2 इन्स्पेक्टर आहेत, 2 डॉग कॅचिंग व्हॅन आहेत. त्याच्या मदतीनं आपण हे सर्व प्रोसिजर करतो. तसेच आपण दर जानेवारी-फेब्रुवारीच्या जवळपास जो कालावधी आहे त्या कालावधीमध्ये संपूर्ण शहरामध्ये भटक्या कुत्र्यांचं जे लसीकरणाचा कार्यक्रम आहे तो ड्राईव्ह पण घेतो. सध्या जो एक्झिस्टिंग ॲक्ट आहे त्याप्रमाणे आता आम्ही कारवाई करत आहे. समजा यामध्ये काय सुधारणा झाली तर आम्ही त्याप्रमाणे आपण त्याची कारवाई ठेवणार आहे. सध्या भटक्या कुत्रे मॉर्निंग वॉकला असू दे किंवा इतर वेळी शाळेला लहान मुलं जात असताना भटक्या कुत्र्यांचा त्रास होतोय असं नागरिकांमधून बोललं जातं आहे. त्यावरती आपल्या महानगरपालिकेकडून त्यांना एकत्र म्हणजे त्या कुत्र्यांना संकलित करून त्यांच्यासाठी असं काही सुविधा काही करण्यात आलेल्या आहेत. सध्या आपण जी भटकी कुत्रे आहेत ते आपण सेंटरवर आणतो, त्यांना ऑपरेशन करतो आणि त्यांना रेबीज प्रतिबंधक लस देतो. सध्या जो ॲक्ट आहे त्याप्रमाणे आपण कारवाई ठेवतो. समजा यामध्ये काय सुधारणा झाली म्हणजे पूर्ण शेल्टर जसं आपण पांजरपळ करतो आहे गायींच्या बाबतीत तसं अजून आपल्याला अलाउड नाही आहे. समजा नवी त्यात काय सुधारणा झाली तर आपण त्याप्रमाणे कारवाई करतो. कुत्र्यांची तक्रार नोंद करण्यासाठी अशी काही आपली महानगरपालिकेची वेबसाईट आहे का? कोल्हापूर महानगरपालिकेमार्फत आपले IVRS नंबर आहे, टोल फ्री नंबर आहे आणि आमचा डॉग स्क्वॉडचा नंबर आम्ही ऑलरेडी आमच्या नागरिकांना दिलेला आहे सर्व. तर आणि माझा नंबर पण आहे, माझा नंबर आहे 9766 53 51. या नंबरला आपण व्हॉट्सअप करू शकतो, तक्रार नोंद करू शकतो. माझं नाव गायत्री केतन सरापले. मी गायी सेवा करते आणि कुत्र्यांचंही मला खूप कळकळ आहे. का तुम्ही कुत्रे जे आहे जे भटके कुत्रे त्यांच्यासाठी पालकमंत्रीला खूप विनंती कळकळीची का तुम्ही त्यांच्याकडे जरा लक्ष द्या आणि गायींकडेही लक्ष द्या. कारण की गायी तुम्ही आता जरासा लोकांनाही त्रास दिला तर तुम्ही लगेच उचलता, त्यांचे हाल बघत नाही. कुत्रे म्हणजे त्यांना
एकसुद्धा कोणीतरी घातलं तर तरी ते दार सोडत नाही, इतकी प्रामाणिक राहता, माणसापेक्षा तरी प्रामाणिक राहता जनावर. तुम्ही थोडंसं त्यांच्याकडं आम्ही सेवा करतो, आम्हाला कुठेतरी तुम्ही ट्रस्टची जागा द्या. आम्ही सगळे गायीचीही सेवा करतो, आमचा ग्रुप पण आहे, गायीची सेवा करतो, कुत्र्यांचीही करतो. एवढीच पालकमंत्रीला कळकळीची विनंती आहे तुम्हाला, तर तेवढं करा तुम्ही. कुत्र्यांच्या संदर्भात आता नागपूर शहरामध्ये भटक्या कुत्र्यांची संख्या वाढलेली आहे. त्याचबरोबर अनेक ठिकाणी असं बोललं जातं की आम्हाला कुत्र्यांमुळे त्रास होतो आहे किंवा ती कुत्री धरून नेण्यासाठी महानगरपालिकेकडेही तशी व्यवस्था आहे. त्यांचे कुत्र्यांना पकडून नेणं किंवा त्यांना लसीकरण करणं, ही सगळी प्रोसेस आपल्या कोल्हापूरमध्ये सुरू असते. पण आपल्या विभागामध्ये किंवा प्रभागामध्ये आपल्याला अशी घटना आढळली आहे, कुत्र्याने एखाद्या माणसाचा चावा घेतला आहे किंवा कुत्र्याने एखाद्या व्यक्तीला त्रास दिला किंवा प्राण्याला त्रास दिला, असं काही आढळलं आहे का? नाही मॅडम, कसं आहे माहिती का, त्यांना कोणी खायलासुद्धा घालत नाही. आणि तुम्ही त्याचं लसीकरण करा ना. आता किती कंप्लेंट केली मी याला महापालिकेला का ते तोंडातून लाळ गळत आहे कुत्र्यांच्या, थोडं तुम्ही येऊन इंजेक्शन द्या, लसीकरण करा. काही नाही, कोणी येत नाही. आणि जरा कुत्रं जर कोणी चावलं कोणाला तर तुम्ही लगेच ॲक्शन घेता. पण तुम्ही लक्ष द्या ना, असं ते कुत्रे करणारच नाही. कुठंतरी तुम्ही सोय करा त्यांची. काय म्हणजे हेच नाही, आपल्या याच्यात आहे ना इतका भ्रष्टाचार चालू आहे ना, अक्षरशः ते पालकमंत्रीला हे करायला पाहिजे चांगलं. आम्हाला ना ह्या पांजरपोळमध्ये एक हे आहे, ते तुम्ही पांजरपोळमध्ये आम्हाला ती हे द्या. आम्ही सेवेकरी आहे, आम्हाला ती पांजरपोळ द्या. आम्ही कसं ठेवतो गायींना, कुत्र्यांसाठी जागा द्या. आम्ही कसं करतो, प्रत्येक व्यक्ती एक गायीसाठी एक कुत्र्यासाठी मदत करायला तयार आहे. पालकमंत्री करू नाही दे, पण एक सगळेजणं मदत करायला तयार आहे. फक्त आम्हाला जागा द्या पांजरपोळची, आम्ही सगळे सेवे करू तिथं. गायींसाठीही, गायींलाही खूप त्रास होतो आहे कुत्र्यांचा, पण तुम्ही त्याचं हेच करत नाही, लसीकरणच करत नाही, मग त्रास होणारच ना. भटक्या कुत्र्यासंदर्भात आपण घेतला, यामध्ये आपल्याला असं जाणवलं की महानगरपालिकेकडूनही त्या भटक्या कुत्र्यांवरती योग्य असं व्यवस्थापन केलं जातं. त्याचबरोबर एखाद्या कुत्र्याने जर व्यक्तीला चावा घेतला तर त्यानंतर CPRमध्येही तशा सुविधा उपलब्ध असल्याचं आपल्याला पाहायला मिळालं. आज TV नेक्स्ट मराठीच्या माध्यमातून आपण हा भटक्या कुत्र्यांचा रिपोर्ट घेतला. TV नेक्स्ट मराठीसाठी मी ऐश्वर्या पाटील, कोल्हापूर.